हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर ह्या ब्लाऊजचं कटिंग ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर अजून बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देते. आधी कटिंगचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर स्टिचिंगचा व्हिडिओ बघा, आणि कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आज आपण स्टिचिंगला घेतोय. कटोरी ब्लाऊज आहे, 38 चेस्ट आहे आणि खूप साऱ्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने फिनिशिंग यायला पाहिजे, कशा पद्धतीने कुठले कुठले भाग व्यवस्थित फिटिंग करण्याआधी रिचेक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे योगपट्टी घेतलेली आहे. तर योगपट्टीमध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, करेक्ट. तर बॉटम साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन गेलं पाहिजे. तर सरळ पीसवरती अस्तर ठेवलेला आहे आणि 1.5 इंच बॉटमला टिप टाकून घेतलेली आहे. शब्द व्यवस्थित ऐका. सरळ भाग वरती ठेवला आहे, त्यावरती अस्तर ठेवलं आहे, 1.5 इंच शिलाई मारली आहे. त्यानंतर हा भाग ओपन केला आहे आणि अस्तरच्या बाजूला शिलाई मार्जिन अस्तरच्या खाली घेऊन आपण त्याला टॉप स्टिच टाकणार आहोत. आणि त्यानंतर अस्तर मेन फॅब्रिकला जोडून अस्तरच्या प्रमाणे एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कटोरी अस्तरला जोडून घ्यायची व्यवस्थित. तर ती जोडताना उलट्या बाजूने जोडायची, म्हणजे मेन फॅब्रिकचा पीस जो आहे तो उलट्या बाजूला अस्तर ठेवायचं आणि कटोरी 1.5 इंच शिलाई मार्जिन कव्हर करून कटोरी आपण स्टिच करून घ्यायची. कटोरी स्टिच करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा जे फॅब्रिक उरतं बाजूला मेन फॅब्रिक ते कट करून घ्यायचं. आता टक्स. तर ह्या मापामध्ये बघा, टक्स जो आहे तो रुंदी जी आहे ती 1.5 इंचाची मी ठेवलेली आहे आणि उंची जी आहे ती 2.5 इंचाची. बघा 14 इंच उंची आहे ब्लाऊजची तयार, तरीसुद्धा 2.5 इंचाचाच मी टक्स घेतलेला आहे. काही फरक नाही पडत. त्यानंतर टक्स मी इथे फोल्ड करून तिथे स्टिच केला आहे. तुम्ही हवं तर कट करू शकता. दुसऱ्या कटोरीला सुद्धा बघा 1.5 इंच रुंदी आणि उंची जी आहे. नंतर मी पुन्हा चेक केलं, 5.5 इंचची कटोरी आहे, दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही ते पण मी चेक केलं. उंची 2.5 इंच टक्सची आणि टक्सला टिप टाकलेली आहे. टक्सला टोक येऊ नये कटोरीला, म्हणून जिथे एंड येतो ना टक्सचा वरच्या बाजूला तिथे थोडंसं कर्व शेप द्यायचा. याचा व्हिडिओ मी सेपरेट शेअर केलेला आहे, कटोरीला टोक येऊ नये म्हणून काय करायचं. कटोरी तयार आहे. त्यानंतर आता आपण घेतले साईड पार्ट. तर साईड पार्टसुद्धा उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरच्या कडेने आपल्याला हे स्टिच करून अस्तर व्यवस्थित मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट जे असणारे अस्तरच्या बाहेरचा मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा. ओके. आता साईड पार्टसुद्धा तयार आहे. आता आपण कटोरी जी आहे ती जोडणार आहोत. तर लक्षात घ्या, कटोरी ही साईड पार्टपेक्षा 1 इंचाने जास्त असते, त्यामुळे जोडताना कटोरीचा जो कर्वचा भाग आहे तो खूप हलका हलका सोडून आपल्याला शिवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कटोरी जोडता तेव्हा कटोरी कुठेही चपटी होत नाही, साईज कमी होत नाही, टाईट होत नाही, मापापेक्षा कमी होत नाही, काही नाही. बघा कटोरी किती सुंदर पद्धतीने जोडली गेली. आता त्यानंतर आपण लगेचच योगपट्टी जोडणार आहोत. तर योगपट्टी जोडताना हुकच्या बाजूने जोडायची आणि इथे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन व्यवस्थित कव्हर करायचं उंचीमध्ये. तर बघा अशा पद्धतीने मी योगपट्टीसुद्धा 1/2 इंच मार्जिन कव्हर करून जोडून घेतली. चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित वरून एक दाबटीप टाकायची. तर अशा पद्धतीने एक साईड पार्ट आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. इथे काही एक्स्ट्रा थोडंसं बाहेर आलं असेल तर ते व्यवस्थित सरळ रेषेत कट करून घ्यायचं. आता दुसऱ्या भागाला पण मी योगपट्टी जोडून घेते. कटोरी जोडून झाल्यानंतर आता बघा त्या भागाला व्यवस्थित योगपट्टी जोडल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ही बरोबर आहे. तर मी दुसऱ्या बाजूने जोडलेली इथे. तर काही फरक नाही पडत. पण आपण जेव्हा मेजरमेंट व्यवस्थित घेतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित कटिंग करतोय, तर कुठेही काही कमी जास्त होणार नाही. आता ह्या साईडला बघा हुकपट्टीच्या ह्या पार्टला पण एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलं तर ते अगदी सरळ रेषेत व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि तिथे टिप टाकून घ्यायची. असे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थितरित्या तयार झालेले आहेत फ्रंटचे. आता मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकावर एक समोरासमोर व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि हुकपट्टीच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे. त्यानंतर पुढे कमरेचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि मार्क करायचं आणि जे काही उरेल त्याची छातीला आपल्याला सरळ लाईन आखायची. छातीचा कुठलाही भाग कट करायचा नाही आणि सरळ लाईन आखून
जी काही येईल ती एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करायचा आहे, कारण बॅक साईडला आपण 1 इंच टक्स घेतो, तो पण फ्रंटमध्ये आपला टक्सचा भाग एक्स्ट्रा झालेला असतो, तर तो आपल्याला कट करायचा आहे. तर तो आधीच कट नाही करायचा. हा पार्ट फ्रंटचा पूर्ण तयार झाल्यानंतर मार्जिन चेक करायचा आणि नंतर हा कट करायचा. याने तुमचा ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. आता फ्रंट पार्ट पूर्ण तयार झाला, तो बाजूला ठेवला मी. आता स्लीव्जला आता आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे. बऱ्याचदा मोठ्या साईजमध्ये आपल्याला जॉईंट द्यावा लागतो जेव्हा डिझाईन सरळ असते. डिझाईन जेव्हा ब्लाऊजवर असते ना, तेव्हा बऱ्याचदा जॉईंटच द्यावा लागतो. तर बघा, मी जॉईंट कसा द्यायचा ह्याचा पण मी सेपरेट व्हिडिओ शेअर केला आहे इन डिटेलमध्ये. तर मी इथे जॉईंट मेन फॅब्रिकला देऊन घेतला आहे आणि आता आपल्याला अस्तर जोडायचं. तर अस्तर जोडताना सरळ भागावरती अस्तर ठेवायचं, मेन फॅब्रिकचा सरळ भाग, आणि अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन कवर करायचं बॉटमला, आणि अस्तर ओपन करायचं, दाबटीप द्यायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन जे घेतलं आहे ते त्यामध्ये कवर झालं पाहिजे अशा पद्धतीने, आणि उलटवून अस्तर व्यवस्थित जोडून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. आता स्लीव्जमध्ये बऱ्याच जणींच्या एका साईडच्या दोन्ही स्लीव्ज होतात, तर त्या रिलेटेडसुद्धा मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. बघा, एकाच व्हिडिओमध्ये इतकं सगळं डिटेलमध्ये शेअर करणं शक्य होत नाही, त्यामुळे इन डिटेलमध्ये म्हणजे अगदी 10-10 मिनटं मी ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. जर तुम्ही महत्त्वाच्या टिप्स नावाचं फोल्डर जर फॉलो केलं तर त्या फोल्डरमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर चेक केल्या तर कदाचित तुमचा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज हा परफेक्ट यायला मदत होईल. आता स्लीव्जसुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट घेणार आहोत. तर बॅक पार्टवरती बघा, मी नेक मार्क करून घेतलेला आहे. तर तो नेक मार्क करण्यासाठी मी पंचकोनी नेक इथे घेतलेला आहे. तर मी चौकोन आधीच तयार करून घेतला होता, ज्याची रुंदी वगैरे मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली. आता बॉटम साईडने आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि त्याच्या बाहेर 1/2 इंचावर मार्क करायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला बघा 1/2 इंचावर आणि हा पंचकोनी आकार तयार करून घ्यायचा आहे. ह्याला आपण कुठलाही कॅनव्हास लावणार नाही आहोत. तर अस्तरवरती मी फक्त नेक जो आहे तो गळा कट करून घेतला आहे. आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या, आणि जो गळा आपण कट केला अस्तरचा त्याच्या कडेकडेने 1/2 इंच शिलाई मार्जिन कवर करायचं आणि व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. आता कॉर्नरला सुई आतमध्ये ठेवायची आणि फक्त दाब उचलून फिरवून घ्यायचा. पंचकोनी चौकोनी नेकला सेम पद्धतीने फॉलो करायचं. ही पूर्ण टीप टाकून झाल्यानंतर मध्ये गळ्याचा जो भाग आहे एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा तो कट करायचा. जिथे जिथे कॉर्नर्स आहेत तिथे तिथे नॉचेस द्यायचे व्यवस्थित, आणि परत अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं करायचं, आणि मध्ये जे शिलाई मार्जिन आपण 1/2 इंच ठेवलं आहे ते शिलाई मार्जिन अस्तरच्या बाजूला घेऊन आपल्याला ह्यावरती अस्तरच्या बाजूने दाबटीप द्यायची. आता हा नेक पूर्ण तयार झाला आहे, हा उलटवायचा आणि वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायची. नेक तयार झाला आहे. इथे हवं तर तुम्ही बॉटमला कमरपट्टी लावू शकता, पण मी इथे कमरपट्टी नाही लावणार आहे. मी एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो कट करून घेते आणि अस्तर जे आहे ते मी उलटवून घेणार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून मी टीप टाकून घेतली. आता ही टीप टाकल्यानंतर मधल्या बाजूने मधून हे उलटवून घ्यायचं फॅब्रिक आणि सरळ झाल्यानंतर परत बॉटमला दाबटीप द्यायची. बॉटमला दाबटीप देऊन झाल्यानंतर अस्तरच्या कडेकडेने म्हणजे अस्तरच्या मापाप्रमाणे मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं अस्तरला आणि एक्स्ट्रा भाग कट करायचा. बॅकपार्ट पूर्ण तयार आहे. शेवटी याला टक्स टाकायचे. टक्सला 1 इंच शिलाई मार्जिन आपण 4th पार्टमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे बरोबर अर्धा इंच मार्जिन कवर करून डबल फोल्ड करून टक्स टाकून घ्यायचा. आता इथे टक्सची उंची आहे 14 इंच उंची आहे ब्लाऊजची, तर 4 इंचाचा मी टक्स घेतलेला आहे तयार. ओके, तर हा झाला आहे बॅक पार्ट आपला पूर्ण तयार. आता मेन ब्लाऊज आपल्याला जोडायला घ्यायचा आहे. तर आता इथे फ्रंट पार्ट मी घेतला आहे. फ्रंट पार्टला हुक आणि आय बटन पट्टी तयार करायची. तर हुक आणि आय बटन पट्टी परफेक्ट कशी जोडायची, किती शिलाई मार्जिन घ्यायचं, किती ह्या सगळ्या गोष्टींचा मी सुद्धा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. तरी पण इथे मी ब्लाऊजच्या उजव्या बाजूला हुक पट्टी लावते आणि डाव्या बाजूला आय पट्टी लावते. 1.5 इंचाची रुंदीची मी पट्टी तयार करून घेतली आहे आणि बघा इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन कवर करते आणि बॉटमला एक्स्ट्रा ठेवायचं, कारण बॉटमला आपण योकपट्टीला फिनिशिंग ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे तिथे फोल्ड करावं लागणार आहे. वरून दाबटीप दिलेली आहे आणि बॉटमच्या बाजूने फोल्ड करून
पट्टीला एक फोल्ड देऊन आतल्या बाजूला पूर्ण फोल्ड केलेला आहे. ही झाली हुक पट्टी. गळ्याच्या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं. आय पट्टीसाठी मेन फॅब्रिकचा डबल फोल्ड 1.5 इंचाचा पार्ट मी कट केला आहे, डबल फोल्ड घेतलेला आहे. तर आय पट्टी जोडताना आतल्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने जोडायची. 1/2 इंच शिलाई मार्जिन कव्हर करून आणि बाहेरच्या बाजूला घेऊन 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून ती दुमडून घ्यायची. इन डिटेलमध्ये योगपट्टीचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, हुक आणि आय बटन पट्टीचा. आता या इथे ना मी शोल्डर अटॅच करून घेतलेले आहेत आणि शोल्डर अटॅच करून झाल्यावर आपण स्लीव्ज अटॅच करायची आहे. तर शोल्डर रेग्युलर पुढच्या बाजूला मी पायपिंग तयार करून घेतलीत आणि शोल्डर अटॅच करून घेतलेले आहेत. आता बाही आपण मेजरमेंटप्रमाणे जर व्यवस्थित कट केली तर बाही कुठेही कमी जास्त होणार नाही. तरी पण तुम्हाला असा डाऊट वाटत असेल तर आधीच बाही पूर्ण मोजून घ्यायची, मुंढ्याला बसते की नाही. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघा, ही परफेक्ट बसती आहे. आणि शक्यतो तुम्ही व्यवस्थित आकार वगैरे दिला तर व्यवस्थित बसे. थोडीशी एक्स्ट्रा झाली तर ती मी बघा थोडीशी कट करून घेतली. तर तुम्हाला जर असा डाऊट वाटत असेल की एखाद्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर तुम्ही काय करा, आधीच 1/2 इंच दोन्ही बाजूने एक्स्ट्रा ठेवा आणि नंतर जेव्हा मुंढ्याला जोडणार तेव्हा चेक करून घ्यायची आणि मग एक्स्ट्रा वाटत असेल तर ती तुम्ही कट करून टाकू शकता. सेम इथे मी तसंच केलं आहे बघा. मी रेग्युलर त्याच पद्धतीने बाही कट केली तरी पण माझी एक्स्ट्रा राहिलेली आहे. तर व्यवस्थित मी बाही मुंढ्याला जोडून घेतली. त्यानंतर डबल टिप टाकली आणि भाग सरळ केला. आता मी इथे फिटिंग करते. तर बघा, उलटे भाग समोरासमोर ठेवून सरळ भाग बाहेरच्या बाजूला आहेत. तर मी जे फिटिंगचा पार्ट आहे त्या साईडला मी सरळ भागावरती एक जोडून टिप टाकून घेतली आणि त्यानंतर हे उलटवून घ्यायचं. व्यवस्थित उलटवून घेतल्यानंतर कडेने एक टिप टाकायची जी सिक्युअर टिप असते आणि त्यानंतर आपण फिटिंगची टिप टाकणार आहोत. तर फिटिंगची टिप टाकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दंडघेरावर मार्किंग करायचं आणि मुंड्याचे इथे जिथे बाही जोडली तिथून 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं, कारण आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तर तिथे आपण 1/2 इंच आपलं बाहेर फिटिंगमध्ये जातं थोडंसं आणि खाली कमरेचा 4था भागावर मार्किंग करायचं. तर ही बघा अगदी सरळ टिप आलेली आहे आपली. आता दुसऱ्या बाजूला पण मी बाही व्यवस्थित जोडून घेतली आणि त्यानंतर ह्या साईडला पण मी छान असं फिटिंग करून घेतलं. फिटिंग केल्यानंतर फिटिंगच्या टिपच्या आतमध्ये आपल्याला 2 टिप टाकू शकतो आपण, ज्या एक्स्ट्रा मार्जिनच्या टिप असतात. म्हणजे कस्टमरला फ्युचरमध्ये एखादी टिप उसवायची म्हटलं टाईट वगैरे झाला तर एक टिप उसवली तरी एक साईज इतका ब्लाऊज आपला पूर्णपणे वाढतो. तर आतमध्ये तुम्ही 2 एक्स्ट्राच्या टिपा टाकून द्या जेणेकरून कस्टमरला कम्फर्टेबल राहील. आणि बाकी कटोरी आणि स्लीवच्या इथे तुम्ही ओव्हरलॉक करून घेऊ शकता शेवटी. म्हणजे तुमचा हा ब्लाऊज डन. मशीनचे आय मी इथे बनवलेले आहेत. फक्त ह्या ब्लाऊजला हुक्स लावायचे आणि टच बटन जोडायचे. टच बटन म्हणजे प्रेस बटन पट्टी जी आपण ब्रा पट्टीसाठी लावतो. तर हा ब्लाऊज माझा पूर्ण तयार झाला आहे. शेवटी मी इथे मशीनचे आय बनवते आणि आय बनवून झालेले आहेत आणि फ्रंट साईडला मी आता हुक्स नाही लावले म्हणून मी टाचण्या लावून घेतल्या. आणि बघा हा ब्लाऊज सुंदर विथ फिनिशिंगने इतका सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तुम्हाला पण कसा वाटला व्हिडिओ किंवा ब्लाऊज कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे ब्लाऊज रिलेटेड छान छान व्हिडिओज बघण्यासाठी. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत.